आपण यमनच करतोय ना, यमन. वा, नमनाचा कार्यक्रम करत असताना बुवा सेंचुरी मारलेला शाहीर आहे या व्यासपीठावर उभा. 4 महिन्याच्या सीझन मध्ये यमन आणि नमन मला सांगायची गरज नाही बुवा, मला नचव देत. हा, पैसे घेऊन जाणार आहे कोणी. आज नक्कीच मित्रांनो मनोरंजन करणार, कारण का शक्तितुरा म्हणजे शक्तितुराच झालं पाहिजे. म्हणून 1 2 3 स्टार्ट.
पाऊस आला वांदे झाले. बुवा लवकर गेलेलं होतं 4 वाजता ना बारीसाठी. असू दे बाबा, 2-1 लाखांचा सामान आहे, टाकून ठेवा. कार्यक्रम होणार आहे. हर चीज या विश्वाचा पालनहार माझा गणपती बाप्पा मोरया. प्रथम गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझं रामदैवत घरी केदारनी आई सुगाई देवी माता रासाई, या गावची ग्रामदैवता आई महालक्ष्मी माता, तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आज या ठिकाणी माझ्या बसलेल्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहीर वर्ग, गुरुजीन वर्ग, शिष्य वर्ग यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो आज या ठिकाणी आम्हा दोन्ही कलावंतांना श्री महालक्ष्मी मंदिर वर्धापन दिन आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कला क्रीडा सामाजिक व धार्मिक या गावचे रहिवासी मुक्कामपोस्ट बरोळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी तुमच्या मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून शक्तिदुरा तुमच्याकडे मंडळ फुगडी आयोजन केलेलं आहे. या मंडळाचे सर्व पदाधिकारी, या गावचे तंटमुख्य अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आज या ठिकाणी उपस्थित शाहीर वर्ग आमचे तुऱ्याचे शाहीर अमोल दैत बुवा व दैत्य नवल काय महाराज अंतवाय अमोल दादा दैत. त्याचप्रमाणे मित्रांनो एवढा होतो एवढा, ज्या शाहिराच्या छायेखाली मी शिकलो शक्तिदुरा हैदर अली जे पावसकर शक्तीचे शाहीर आहेत. त्याचप्रमाणे तुऱ्याचे शाहीर सुतांचा आयरे बुवा यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. ग्रामस्थांपैकी मला सगळ्यांची नावं माहीत नाहीये, परंतु आमचे मित्र आणि खरोखर मित्रांनो मी पाचलमध्ये असतो जास्त, तुमच्या परिचयाचा असेल किंवा नसेल मला माहित नाही. आमचे राजू दादा सावंत या ठिकाणी उपस्थित असतील नसतील त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी माझे छोटेसे कलाकार शिवशक्ती कला मंच गाव पुनाळे तालुका राजापूर यांच्या साथीनं मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी चांदाला जशी चांदणी पाहिजे, चांदाला जशी चांदणी पाहिजे,
लोककलेचा शक्ती तुऱ्याचा तबलबारीचा सामना म्हटलं ते प्रतिस्पर्धी शाहीर पाहिजे. आजच्या वारीचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिनजी कदम बुवा यांच्या प्रथम फेरीचा कार्यक्रम तुम्ही पाहिलेला ऐकलेला आहे. यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो माझे गुरुवर्य माझे वडील भानू तुकाराम शिमण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून लोककला म्हटले की संगीत आलं. आमच्या ढोलकीपट्टू तुमच्या ओळखीचे सुदर्शन दादा ठाकरे गाव पाचल, कीबोर्ड मास्टर जयेश मालक, पॅड मास्टर विशाल दादा करबे आणि बेंचो मास्टर गणेश दादा भोड याच्या साथीनं गोवा तुमचे कलाकार कसेही असो आज बेंचोसाठी आमचे कांबळे दादा आलेले आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. ही लोककला जपत असताना मित्रांनो मी एवढंच केलं, माझा कलावंत पुढे दिला. मी जसा गेलो तसा माझा कलावंत मी पुढे न्यायचे प्रयत्न केलेले आहेत. बुवाने भरपूर काय बोललेले, जवळजवळ 1.5 तास काढले. मी एवढा वेळ न घेता मी माझ्या स्तवनाकडे वळणार आहे. चांगली साथ असू द्या, नक्कीच मनोरंजन करणार, त्याबद्दल वाद नाही. देव राम कृष्ण आम्ही त्याला वंदे, हे कला सादर करण्यालो ही शक्ती तुऱ्याचे बंदे, हे कला सादर करण्या या शक्ती तुऱ्याचे बंदे असलील काय करावे, खराब नित्यानंदा ते वंदे. जन्म दिला मज जमाय पित्याने, त्या मातेच्या उदरात वाढलो, हे 9 महिने सांभाळले उदरी आपल्या, त्या बापाच्या बंधनात जगलो, या लोककलेच्या या
बाजात कधी कोणावर नाहीच चिडलो अन मातेन दिला गोड कंठ मला म्हणून रसिका तुमच्या चरणाशी मी पोचलो म्हणून मित्रांनो मला काय म्हणायचं बघा वा गाण्याची कटिंग तुम्ही म्हणता की आम्ही देत नाही पण माझ्या स्तवनीला हात घालू नका माझी विनंती स्तवन करतो मी माझ्या गुरुवर्याचं करतो सद्गुरु कोण आणि गुरु कोण मला सांगायची गरज नाही हो एवढीच विनंती आहे आणि स्तवनाची कटिंग देऊ नका माझी विनंती आहे नाहीतर बुवा दुसऱ्या बारी तुला शाप माझ्याकडून नक्कीच आ करतो मी वंदन रसिका तव पाया सदा ही राहू दे कृपेची छाया करतो मी वंदन रसिका तव पाया सदा ही राहू दे कृपेची छाया लाविली रसिका मजवर ही माया लाविली रसिका मजवर ही माया रंगमंचावरी आलो गुण गाया करतो मी वंदन रसिका तव पाया सदा राहू दे कृपेची माया करतो मी वंदन रसिका तव पाया सदा राहू दे कृपेची माया सदा करतो रसिका गुरुचरणी सेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा मी सदा करतो रसिका गुरुचरणी सेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड जिजविली चरणी गुरुच्या हिताया सदा ही राहू दे कृपेची छाया सदा ही राहू दे कृपेची छाया करतो मी वंदन रसिका तव पाया करतो मी वंदन रसिका तव पाया सदा ही राहू दे कृपेची माया करतो मी वंदन रसिका तव पाया सदा राहू दे कृपेची माया नृत्यकलेच्या व्यासपीठावर गुरु शिष्य नाथ
तेजा परी हा प्रकाश मिळतो भानु रूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानु रूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानु रूपात हे नृत्य कलेच्या व्यासपीठावर गुरु शिष्य नात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानु रूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानु रूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानु रूपात अरे तुझ्या नामाची कवन करतो गुरुराया तुझ्या नामाची कवन करतो गुरुराया हा देवेंद्र गातो रसिका चमठाया देवेंद्र गातो रसिका चमठाया करतो मी वंदन रसिका चौपाया करतो मी वंदन रसिका चौपाया सदा राहू दे तुझी माया करतो राहू दे तुझी माया सदा राहू दे तुझी माया सदा राहू दे गजानन महाराज धनिरवळनाथ महाराज सुगाय देवी माते अखंड हरदासोळीचा विजय असो असो बाबुरंगले घराण्याचा विजय असो असो बोलतो रे वाले गणपती बाप्पा मोरया पुढे आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकातून आलेलं पारितोषिक असं आहे शाहीर तोऱ्याचे अमोलदादा दैत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे दिनेशदादा कुरतडकर यांच्याकडून गुगल पे आले बुवा नाही तर म्हणाल पैसे दाखवलेले नाहीत सवय बुवांची सवय पैसे नाही दिसले की म्हणतात की नावं फक्त वाचतात जीवन बुवा गुगल पे झाले 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद बुवा निगण या ठिकाणी सुंदर सादर केलेला आहे जवळजवळ आजचा बुवांसोबतचा माझा कार्यक्रम तिसरा आहे गण बुवांचा तोच आहे असू दे परवा सांगितलं बुवांना की बुवा अनुभव पडू नये म्हणून सुंदर तुमचा विषय आहे आशय आहे गणाला आळवणी करतायत की बुवा गणराया असं होता का म्हणे मग आमचे सैनिक सीमेवर तिकडे मारतायत त्याचं काय आहे असू दे बुवांची रचना सुंदर आहे अनुभव सुंदर आहे का बुवा मी माझ्या गाण्याला सुरुवात करतो कारण का तुम्हीच म्हणता ना की लोकांना काहीतरी नवीन द्यायला हवं आम्ही दर प्रत्येक बारीला बुवा तुम्हाला गण सुद्धा नवीन दिलाय आणि परवाच्या गाण्याचं बुवा काही उत्तर दिलंच नाही बघा भेटला आज गण तोच आहे असे तोच आहे पण मार्ग वेगळा आहे गण जर जमला तर कटिंग द्या स्तवनला हात घालू नका माझी विनंती माझ्या स्तवनला हात घालायचं नाही तर बुवा आज सोडणार नाही मी ही विनंती आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे
त्या अनुषंगाने बारी करणारी या ठिकाणी, पण स्तवनला माझ्या हात घालायचं नाही. जर बुवा यमन आणि नंतर नवाने केलास तर बुवा टाळ वाजवेल तुझं दुसऱ्या वारी. टाळ वाजताना माहिती ना 2 हातात पकडायला लागतो असा, कारण या ठिकाणी वारकरी संप्रदाय भरपूर आहेत. टाळ 2 हातानं वाजतो बुवा, एका हातानं वाजणार नाही. टाळ वाजवून टाकी तुझा वाजला ना, म्हणून गणाला सोबत करतोय. चढ तूच दिलास जन्म मला, हा देह भक्ती आणि सेवेत वाहू दे. तूच दिलेस डोळे हे मला, या डोळ्यानी तुझे श्री गणराय मुख पाहू दे. तू दिलेस 2 कान मला, तुझे गोड भजन कानी ऐकू दे. तू दिलेस हात पाय हे, तुझ्या मंदिरी येऊन दर्शन घेऊ दे. म्हणून मित्रांनो काय म्हणायचे बघा, बुवा आता पाऊस पण नाव राहून गेलंय आमचे साऊंडदादा मास्टर पंकजदादा हिरीव. तुमच्या कानापर्यंत आवाज पोचतोय दोन्ही शाहिरांचा, त्यांना शाहिरी मनाचा मुद्रा करतो. पंकजदादा अहो 2 लोकांचा सामान आहे रे, आमचा सोड. मी लावलेलं आहे इथलं स्टेजवर सांगतो बाबा, तिकडे तर जगत आहे तुझं लावले नाही केला. हा म्हणून मला काय म्हणायचं मित्रांनो बघा, जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिल नहीं गुजरता, रात नहीं होती, है नहीं लगता दिल तेरे बिना, नहीं लगता दिल तेरे बिना, नहीं लगता दिल तेरे बिना, नहीं लगता दिल तेरे बिना. प्रभू आहे ना बुवा तयारी नक्की येणार. वा 2-2 वाजता नाही लांबच नाही लय 4 वाजता नाही लिहिले बुवा. आज काय आमरस बिमरस भेटलेलं नाही वाटतं बुवा. बुवा थंडवले होते राधापुरात, आमरस भरपूर खाल्ला नाही आणि काय बाई, म्हणून बुवा गण गातो.